मंडई कोकणाचा पाऊस आणि रेल्वे प्रवास हे असं समीकरण आहे जे प्रत्येक धुमाकड मनाला भुरला घालतं. आज आपण प्रवास करतोय कोकण रेल्वेच्या एका अत्यंत लाडक्या गाडीने रत्नागिरी दिवा पॅसेंजर. वीर ते पनवेल असा हा आपला आजचा प्रवास असणार आहे. बाहेर मस्त गारवा आहे. पाऊस नुकताच पडून गेला आहे. चला तर मग या निसर्गमय प्रवासात माझ्यासोबत सामील व्हा. ट्रेन यायला वेळ आहे तर या वेळेचा सदुपयोग करूया. जरा समोर बघा. हे वीर स्टेशनच्या शांत प्लॅटफॉर्म आणि त्याच्या अगदी पाठीमागे उभे असलेले हे थांग डोंगर. कॅमेरा थोडा झूम करून दाखवतो. हे बघा प्लॅटफॉर्म आणि हे बघा या डोंगराच्या टोकावर ढग कसे येऊन विसावलेत. पाऊस थांबला आहे पण हवेत मस्त गारवा आहे. ट्रेन लेट झाल्याचा राग तर असा नजरानं पाहिल्यावर कुठलाच कुठं पळून जातो. वीर स्टेशनवरून नजर फिरेल तिथपर्यंत फक्त आणि फक्त डोंगर दिसतात. कोकण रेल्वेची हीच तर जादू आहे. या पर्वतांकडे पाहिलं की माणसाचं अस्तित्व किती लहान आहे याची जाणीव होते. धुक्याची एक मोठी चादर या डोंगरांना हळूच कवेत घेते आणि काही क्षणातच पाऊस पुन्हा सुरू होतो. हा डोंगर आणि ढगांचा खेळ पाहण्यात 2.5 तास कसे निघून गेले समजलंच नाही. मंडई, जसं मी तुम्हाला म्हणालो की आपली रत्नागिरी दिवा पॅसेंजर आज 2.5 तास लेट आहे. पण माझ्या पाठीमागे हा नजराणा बघा. बापरे, हे वीर स्टेशनाच्या मागचे डोंगर पूर्णपणे धुक्यात हरवून गेलेले आहेत. असं वाटते की निसर्गाने पांढरी शुभ्र शाल पांघरली आहे. हवेत इतके भारी गारवा आहे आणि खरोखर हा व्ह्यू पाहिल्यानंतर मला ट्रेन लेट झाल्याचा अजिबात दुःख नाही आहे. आज 4 जुलै 2026. कोकणातला हा पाऊस आणि सह्याद्रीचं हे रूप यार पैसा वसूल अनुभव आहे. गाडी येईल तेव्हा येईल, तोपर्यंत मी या धुक्याचा आणि डोंगराचा आनंद घेतोय. प्लॅटफॉर्मवर प्रवाशांची चांगलीच गर्दी जमली आहे. लोक बिचारे कंटाळलेत. कोणी गप्पा मारतंय तर कोणी खिडकीच्या जागेसाठी आधीच प्लॅटफॉर्मवर येऊन उभं राहिलं आहे. आणि हे बघा, आपली पॅसेंजर ट्रेन तर अजून आली नाही आहे, पण रुळांवरून रेल्वेची ही ट्रॅकिंग ट्रॉली मात्र नक्कीच पोचली आहे. अखेर 2.5 तासाच्या प्रतीक्षेनंतर आपली रत्नागिरी दिवा पॅसेंजर जी 9ची होती ती 12:30 वाजता स्टेशनवर पोचलेली आहे आणि मला हवी तशी जागा मिळालेली आहे. आता खिडकीबाहेरचा हा नजराणा बघा. ट्रेन जशी जशी पुढे धावते तसा तसा सह्याद्रीचा हा डोंगर रंगांचा थाट आणखीनच खुलून दिसतो आहे. ती वेगाने या पळणारी हिरवीगार शेतं आणि डोंगरांच्या कपारीत अडकून पडलेली पांढरी शुभ्र धुके. खरोखर ट्रेनमधून दिसणारा हा कोकणाचा पाऊस म्हणजे डोळ्यांसाठी निव्वळ सोहळा आहे. स्टेशनवर थांबून जी काही वाट पाहावी लागली ती या एका दृश्याने वसूल करून टाकली आहे. प्रवास आता खऱ्या अर्थाने रंगात आला आहे.
प्रवास अगदी शेवटच्या टप्प्यात आला होता. पनवेल अगदी हाकेच्या अंतरावर होतं आणि तेवढ्यात आपली रत्नागिरी दिवा पॅसेंजर एका जागी थांबली. कोकण रेल्वेवर प्रवासाची मजा ही क्रॉसिंगशिवाय अपूर्ण. आज 4 जुलै 2026 हा प्रवास विलंबाने का होईना पण अनेक सुंदर आठवणी देऊन संपलेला आहे. तुम्हाला हा वीर ते पनवेलचा पावसाळी प्रवास कसा वाटला कमेंट करून नक्कीच सांगा.